नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबार हादरले. सख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार. पीडितेने दिला बाळाला जन्म. नमस्कार. माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जुनी पिंपराणी येथे उघडकीस आली आहे. एका नराधम सख्या भावानेच आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या नराधमाच्या अत्याचारामुळे पीडित बालिका गर्भवती राहिली असून सोमवारी दिनांक 10 रोजी तिने एका बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात संबंधित नराधम भावाविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित 17 वर्षीय बालिका आणि आरोपी भारत उर्फ आमशा दला चौधरी हे सख्खे भाऊ बहीण आहेत. जून 2025 मध्ये घरातील आई वडील आणि इतर सदस्य शेतात कामाला गेलेले असताना आरोपीने पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेतला. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही त्याने भीती दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करणे सुरूच ठेवले. या अत्याचारामुळे पीडित बालिका गर्भवती राहिली होती. सोमवारी दिनांक फेब्रुवारी 10 तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने म्हसावत येथील ग्रामीण रुग्णालयात कॅम्प राणीपूर दाखल करण्यात आले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला. हॉस्पिटल प्रशासनाकडून माहिती मिळताच म्हसावत पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदवला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी म्हसावत पोलिसांनी आरोपी भारत चौधरी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2) FM 351(2)(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम POCSO कलम 4, 5, 6, 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे करत आहेत. सध्या पीडित मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी, म्हसावत. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.